जणांचा जीव गेल्यानंतरही प्रशासन झोपेत. पांझरा नदीवरील धोकादायक पुलाचा प्रश्न ऐरणीवर. साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरील अवघ्या 5 फूट उंचीच्या पुलावरून दरवर्षी 4 महिने वाहते पाणी. नागरिकांचा संताप. अनेक निवेदने दिली, लोकप्रतिनिधीकडे वारंवार पाठपुरावा केला, तरीही पांझरा नदीवरील नव्या पुलाचा प्रश्न कायम. 35 ते 40 वर्ष जुन्या पुलामुळे 5 गावांचा संपर्क तुटतो. नव्या उंच पुलाची मागणी जोरात. दखल न घेतल्यास हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल. स्थानिक नागरिकांचा इशारा. गेले पावसाळ्याचे 4 महिने आमच्या मुलांना जाण्यासाठी 15 ते 20 किलोमीटर फिरून जावे लागते. त्यांना जाण्यासाठी डायरेक्ट साईडच्या रस्त्याने पाठवावं लागतं आम्हाला. कसारा विसारा या मार्गे इकडनं पाणी कमीच होत नाही आणि दरवेळी निवेदन दिल्यावर सुद्धा ना घाण काढली जाते ना सरकार त्याकडे लक्ष देतं, तरी आम्हाला जायला. साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरील भांडणे आणि नांदवन गावाच्या मधोमध असलेला पूल आज हजारो नागरिकांच्या अडचणीचे आणि जीविताच्या धोक्याचे कारण बनलाय. 2 नागरिकांचा जीव गेल्यानंतरही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नवीन पुलासाठी नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली, लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. साक्री हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने नांदवन, शिवपाडा, बेहेड, नामपूरसह परिसरातील अनेक गावातील नागरिकांना शासकीय कामे, आरोग्य सेवा, बाजारपेठ आणि इतर आवश्यक कामांसाठी साक्रीला जावे लागते. तसेच विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी दररोज साक्री गाठावी लागते. हा पूल तब्बल 35 ते 40 वर्ष जुना आहे. विशेष म्हणजे या पुलाची उंची फक्त 5 फूट असल्याने पावसाळा सुरू होताच नदीचे पाणी थेट पुलावरून वाहून जाते. परिणामी दरवर्षी जवळपास 4 महिने हा पूल पाण्याखाली असतो. पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर या गावांचा साक्रीशी थेट संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना तब्बल 15 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारून कासारे मार्गे साक्रीला जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम याचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. नमस्ते महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी मनोहर पवार यांच्यासह शहर प्रतिनिधी भूषण चव्हाण, साक्री. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र, बाजू सत्याची, आवाज जनतेचा.